नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये असणाऱ्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयामध्ये जो लंब प्रक्षेपणाचा अभ्यासक्रम जो भाग अंतर्भूत केलेला आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये 10 मार्काचा प्रश्न हा लंबजन्य प्रक्षेपण या घटकावर येत असतो. काही आकृत्यांचा सराव चांगला केला तर निश्चितपणाने तुम्हाला 10 पैकी 10 मार्क या प्रश्नामध्ये मिळू शकतात. आपल्यासमोर आता एक आकृती काढलेली आहे, एक तुल्य प्रतिमा दिलेली आहे. तर त्या तुल्य प्रतिमेचं लंब प्रक्षेपण आपल्याला करायचं आहे. लंब प्रक्षेपण करताना त्या वस्तूचे 3 देखावे तयार करणे अपेक्षित असतं. प्रश्नामध्ये त्याचा उल्लेख दिलेला असतो. आपल्यासमोर जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये 3 दिशा दाखवलेल्या आहेत आणि त्या 3 दिशेकडून कोणकोणते देखावे काढावेत याचाही उल्लेख प्रश्नामध्ये केलेला आहे. आपल्यासमोर जी आकृती आहे त्या आकृतीचं प्रथम निरीक्षण करा आणि जो प्रश्न दिला आहे तो काळजीपूर्वक वाचा. प्रश्नामध्ये जी तुल्य प्रतिमा दिलेली आहे त्या तुल्य प्रतिमेचे पूर्ण मापाने आपल्याला 3 देखावे तयार करायचे आहेत. यासाठी तृतीय काटकोन प्रक्षेप पद्धत ही पद्धत आपल्याला वापरायची आहे. 10वीच्या परीक्षेमध्ये नेहमी याच पद्धतीने देखावे काढा असा प्रश्न येत असतो. म्हणून आपण याच पद्धतीचा सराव करायला पाहिजे. आकृतीमध्ये एक्स, वाय आणि झेड हे 3 बाण या 3 दिशा दाखवलेल्या आहेत आणि प्रश्नामध्ये उल्लेख आहे एक्स बाणाच्या दिशेनं या तुल्य प्रतिमेचा समोरील देखावा तयार करायचा आहे. वाय बाणाच्या दिशेनं या वस्तूचा वरील देखावा तयार करायचा आहे आणि झेड बाणाच्या दिशेनं वस्तूचा बाजूचा देखावा तयार करायचा. सुरुवातीला आपण जी तुल्य प्रतिमा दिलेली आहे या तुल्य प्रतिमेचं निरीक्षण करूया. त्याची जी मापं दिलेली आहेत ती मापं कशी आहेत याचाही अभ्यास करूया. तुल्य प्रतिमेमध्ये या वस्तूची पूर्ण लांबी 100 मिलीमीटर आहे असं दाखवलेलं आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक सूचना दिलेली असते की सर्व मापे मिलीमीटरमध्ये आहेत. तेव्हा आकृतीवर दिलेले जे अंक आहेत ते मिलीमीटरचे आहेत असं समजायचं असतं. आकृतीची लांबी 100 मिलीमीटर दाखवलेली आहे. आकृतीची उंची 55 मिलीमीटर दाखवलेली दिसते आणि आकृतीची जी रुंदी आहे ती रुंदी या बाजूला 40 मिलीमीटर एवढी दाखवलेली आहे. इतर जी काही मापं आहेत ती मापं पण आपण बघूया. इथून इथंपर्यंतचं जे माप आहे हे 40 दाखवलेलं आहे. हे माप 20 दाखवलेलं आहे. याही बाजूला माप 30 मिलीमीटर दाखवलेलं आहे आणि इथून हे जे माप दिसतं हे 10 मिलीमीटर दाखवलेलं आहे. आणि हा जो पृष्ठभाग आहे या पृष्ठभागाच्या बरोबर मध्यावर या ठिकाणी एक छिद्र पाडलेलं दाखवलेलं आहे आणि त्या छिद्राचा व्यास 20 मिलीमीटर दाखवलेला आहे. ज्या वेळेला हे जे चित्र आहे हे चित्र कोणत्या ठिकाणी आहे याचा उल्लेख किंवा याची मापं आकृतीमध्ये दाखवलेली नसतात तेव्हा ते छिद्र किंवा त्या ठिकाणी असणारी चौकोनी खाच ही नेहमी या पृष्ठभागाच्या मध्यावर आहे असंच गृहीत धरायचं असतं. चला तर आपण या आकृतीचा समोरील देखावा, वरील देखावा आणि बाजूचा देखावा असे 3 देखावे तयार करूया. आकृतीमध्ये जो उल्लेख आहे, प्रश्नामध्ये जो उल्लेख आहे तो उल्लेख तृतीय काटकोन प्रक्षेप पद्धतीचा आहे. म्हणून XY रेषा जर मी या ठिकाणी काढली तर या आकृतीचा जो समोरचा देखावा आहे हा समोरचा देखावा मला या पानामध्ये इथं काढावा लागेल. वरील देखावा मला इथं वरच्या बाजूला दाखवायला लागेल आणि झेड बाणाच्या दिशेने येणारा जो बाजूचा देखावा आहे तो बाजूचा देखावा मला इथं काढावा लागेल. ह्या 3ही देखाव्यांची जी स्थानं आहेत ती स्थानं निश्चित केल्यानंतरच आकृती काढायला सुरुवात करा. कारण स्थान निश्चित न करता आकृती काढायला घेतली तर कदाचित बाजूचा देखावा जो आहे तो बाजूचा देखावा त्या पानात न बसण्याची शक्यता आहे. तेव्हा या देखाव्यांची स्थानं एकदा निश्चित झाली
की नंतर आपण ही जी आकृती ती आकृती काढायला सुरुवात करूया. सुरुवातीला XY रेषा मारून घ्या. ही रेषा पहिल्यांदा फिक्कट मारावी, कारण नंतर आवश्यकतेनुसार ती जी रेषा आहे ती रेषा कमी जास्त लांबीची आपल्याला करता येईल. यानंतर XY रेषेच्या खालच्या बाजूला जिथून आपल्याला समोरील देखावा आणि वरील देखावा सुरू करायचा आहे, त्यासाठी दुसरी एक रेषा XY रेषेच्या खालच्या बाजूला फिक्कट मारून घ्यावी. त्यानंतर XY रेषेच्या वरच्या बाजूला इथंही त्याच पद्धतीनं वरच्या बाजूला अजून एक रेषा मारून घ्या. याच्यामुळं समोरील देखाव्याचे जे स्थान आहे ते स्थान इथून इथपर्यंत निश्चित होईल. वरील देखावा मला इथं वर काढता येईल आणि बाजूचा देखावा हा या बाजूला येईल. बाजूचा देखावा आपण ज्यावेळेस तयार करतो त्यावेळेला X1 Y1 या रेषेचं स्थान ठरवावं लागतं, पण सुरुवातीला समोरचा देखावा काढून घेतल्यानंतर मग त्या रेषेचं स्थान ठरवणं हे जास्त सोयीस्कर असतं. सुरुवातीला आपण समोरचा देखावा बघूया. या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की X बाणाच्या दिशेनं या तुल्यप्रतिमेकडे मी बघितलं तर मला दिसणारा जो आकार आहे तो आकार काहीसा असा दिसतो. आता हा जो आकार आहे हा आकार कोणत्या चौकोनामध्ये बसेल, किती लांबीच्या आणि किती उंचीच्या चौकोनामध्ये बसेल हे पहिल्यांदा ठरवावं आणि त्यानुसार पहिल्यांदा इथे चौकोन समोरच्या देखाव्यासाठी काढून घ्यावा आणि त्यामध्ये तो समोरचा देखावा बसवावा. आता समोरच्या देखाव्याची जी लांबी आहे ती लांबी इथून इथपर्यंत आपल्याला 100 मिलीमीटर दिसते आणि वस्तूची उंची ही 55 मिलीमीटर दिसते. म्हणजेच 100 मिलीमीटर लांबी आणि 55 मिलीमीटर उंची या आकाराचा जो चौकोन आहे, जो आयत आहे, त्या आयतामध्ये आपल्याला समोरचा देखावा काढता येईल. त्यासाठी आपण या ठिकाणची संदर्भ रेषा घेतलेली आहे, त्या संदर्भ रेषेपासून खालच्या दिशेनं जी उंची 55 आहे ती 55 मोजून घेऊया. 55 मिलीमीटर. याची जी लांबी आहे ती लांबी 100 मिलीमीटर दिलेली आहे, ती लांबी 100 मिलीमीटर मोजून घेऊया. त्यानंतर हा जो चौकोन आहे हा चौकोन तुम्हाला पूर्ण करता येईल. त्यासाठी इथं जेवढी उंची 55 घेतलेली आहे तेवढीच उंची गुण्याच्या साहाय्यानं इथं आपल्याला घेता येईल आणि हा जो चौकोन आहे हा चौकोन पूर्ण करता येईल. समोरच्या देखाव्यासाठी लागणारा चौकोन मी पूर्ण केला आहे. तुम्ही आकृती काढताना हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही आकृती काढू शकता. हा चौकोन तयार झाल्यानंतर हा जो आकार इथे दिसतोय समोरून बघितल्यानंतर त्या आकारांची जी मापं आहेत किंवा त्या आकारात दिसणाऱ्या ज्या रेषा आहेत त्या रेषा मला काढायला लागतील. आता इथून इथपर्यंत 100 लांबीची जी रेषा आहे ही 100 लांबीची रेषा मला इथे दिसायला लागल्या. त्यानंतर उंची 55 दिसते. ही रेषा जर बघितली तर इथून या रेषेचं माप 40 मिलीमीटर आहे. इथून मला 40 मिलीमीटर मोजून घ्यायला लागेल. मी इथं खून केली 40 मिलीमीटरवर. त्यानंतर इथून ही जी उंची आहे ही 100 मिलीमीटर दाखवलेली आहे. इथून 10 मिलीमीटर दाखवलेली आहे. 10 मिलीमीटरवर इथं खून केलेली आहे. आता यानंतर ही जी उभी काटकोनात रेषा दिसायला लागल्या याचं माप या बाजूला दाखवलं आहे 20 मिलीमीटर. त्यासाठी मला 20 मिलीमीटर खालच्या बाजूला इथं ही खून करायला लागेल 20 मिलीमीटर. त्यानंतर इथं ही जी रेषा दिसते ही 30 मिलीमीटर लांबीची आहे. ती 30 मिलीमीटर लांबीची रेषा काढून घेऊया. इथं उंची आपण 10 मिलीमीटर घेतलेली आहे. ही जी तिरकी रेषा आहे या तिरकी रेषेचं माप दिलेलं असत नाही. ही रेषा या दोन बिंदूंना जोडणारी अशी तयार होईल. हा कच्चा समोरचा देखावा तयार झालेला आहे. नंतर तुम्हाला ती आकृती दिसावी यासाठी मी ती स्केच पेननं ठळक करून दाखवतो. आता या ठिकाणी हे जे छिद्र दिसतंय हे छिद्र या पृष्ठभागापासून शेवटपर्यंत हा जो तळचा पृष्ठभाग आहे इथपर्यंत ते छिद्र आहे. म्हणून त्या छिद्राच्या ज्या तुटक रेषा आहेत, छिद्र दाखवताना त्याच्या ज्या तुटक रेषा आहेत या ज्या 2 कडा आहेत. आता या वर्तुळाला भरपूर कडा उभ्या असतात, पण त्यापैकी या व्यासाच्या कडेच्या ज्या 2 कडा आहेत या 2च कडा दाखवाव्यात. म्हणून आपण या 2 कडा दाखवणार आहोत. यासाठी 40 मिलीमीटर
ही पूर्ण लांबी आहे इथंपर्यंत. याच्याबरोबर मध्यावर इथं खून करूया. तसंच या बाजूला 40 मिलीमीटर बरोबर मध्यावर खून केले. आणि ही जी मध्यरेषा आहे ही मध्यरेषा पहिल्यांदा काढून घेऊया. आता मध्यरेषेनंतर हे जे वर्तुळ आहे या वर्तुळाचा व्यास 20 मिलीमीटर दिलेला आहे. याचा अर्थ या केंद्रबिंदूपासून हा जो बिंदू आहे 10 मिलीमीटर आणि याही बाजूला हा बिंदू 10 मिलीमीटर. त्याच्या खुणा करा. या मध्यरेषेपासून 10 मिलीमीटर, याही बाजूला 10 मिलीमीटर. तसंच खाली खून करून घ्या 10 मिलीमीटर आणि 10 मिलीमीटर. आणि या ठिकाणी येणारी जी रेषा आहे ही रेषा तुटक रेषा येईल. आपल्याला समोरून न दिसणाऱ्या ज्या कडा आहेत, ज्या पाठीमागे लपलेल्या आहेत, त्या ड्रॉइंगमध्ये आपण नेहमी तुटक रेषेने दाखवतो. मी या ठिकाणी या तुटक रेषा काढलेल्या आहेत की ज्या रेषा वर्तुळ किंवा जे छिद्र आहे ते छिद्र दाखवतात. हा समोरचा देखाव आपला तयार झालेला आहे. आता यानंतर याचा वरील देखाव आहे. वरील देखाव आपण तयार करूया. वरील देखाव तयार करताना याचं जे प्रक्षेपण आहे हे प्रक्षेपण वरच्या दिशेने घ्यावं लागेल. सगळे प्रक्षेपक मी काढतोय. हा पहिला 1 नंबरचा प्रक्षेपक. हा मध्यरेषेचा प्रक्षेपक आहे. तीन नंबरचा या कडेचा दिसणारा हा प्रक्षेपक काढलाय. आणि सगळ्यात शेवटी हा कडेचा प्रक्षेपक. आता वरील देखावाची जी लांबी आहे ती लांबी या समोरच्या देखाएवढीच असते. म्हणून आपोआप इथून इथपर्यंतची जी लांबी आहे ही लांबी 100 मिलीमीटर इतकी येणार आहे. आता याची जी रुंदी आहे वरील देखावामध्ये त्या वस्तूची जी रुंदी आहे ती रुंदी दिसत असते. ही जी 40 मिलीमीटर रुंदी आहे ती मला इथून इथपर्यंत घ्यायला लागेल. याही बाजूला 40 मिलीमीटर घ्या. आणि हा जो चौकोन आहे हा चौकोन पूर्ण करा की ज्या चौकोनामध्ये तुम्हाला वरील देखाव काढणं सोपं होईल. हा चौकोन तयार केला आहे. आता वरील देखावामध्ये दिसणाऱ्या ज्या रेषा आहेत त्या रेषा बघा. या ठिकाणी ही कडा दिसते ती इथं काढलेली आहे. या प्रक्षेपकावरची ही कडा इथं काढलेली आहे. 3 नंबरचा प्रक्षेपक याच्यावरची कडा इथे दिसते. आणि सगळ्यात शेवटची जी कडा आहे ती कडा मला इथे दिसायला लागल्या. वरील देखावामध्ये फक्त आता हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळ काढणं बाकी आहे. आता हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळ या चौकोनाच्या बरोबर मध्यावर आहे. त्यासाठी इथं उभी मध्यरेषा आपण काढलेली आहे. तशी आडवी मध्यरेषा पण काढा. त्यासाठी या ठिकाणी याचं मध्य काढून घ्या. याचाही मध्य काढा. आणि ही जी मध्यरेषा आहे ही मध्यरेषा काढता येईल. आणि नंतर हे जे छिद्र आहे या छिद्राचं वरून दिसणारे जे वर्तुळ आहे वरील देखावामध्ये व्यास 20 आहे. त्रिज्या 10 घ्यावी लागेल. 10 त्रिज्या मोजून घ्या. आणि या 10 त्रिज्येचं हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळ तयार करा. वरील देखाव पूर्ण झालेला आहे आपला. आता बाजूचा देखाव मला काढायचा आहे. त्यासाठी इथून काही अंतरावर या बाजूला आणि इथून काही अंतरावर X1 Y1 रेषा मारून घ्या. ही X1 Y1 रेषा इथं मारलेली आहे. त्यानंतर समोरच्या देखाव्यामध्ये असणारे जे प्रक्षेपक आहेत समोरच्या देखाव्यातून येणारे प्रक्षेपक डावीकडे आपल्याला डावीवरचा देखावा काढायचा म्हणून डावीकडे प्रक्षेपक मारून घ्या. हा पहिला प्रक्षेपक. त्यानंतर इथे येणारा दुसरा, या बाजूला जाणारा तिसरा प्रक्षेपक. हे 3 प्रक्षेपक काढल्यानंतर वरील देखावामध्ये येणारे प्रक्षेपक हा 1 नंबरचा, त्यानंतर मध्यरेषेचा दुसरा आणि हा तिसरा. वर्तुळाचे प्रक्षेपक काढायची गरज नाही कारण या वर्तुळाचं जे स्थान आहे ते स्थान आपण बाजूच्या देखाव्यामध्ये इथं ठरवू शकतो. आता हे 3 प्रक्षेपक परत एकदा या बाजूला फिरवूया. X1 Y1 आणि XY रेषा जिथे छेदतात तिथं कंपासचा टोक ठेवा आणि हा प्रक्षेपक या बाजूला फिरवा. त्यानंतर या ठिकाणी असणारा हा 2 नंबरचा जो प्रक्षेपक आहे हा फिरवा. या ठिकाणी असणारा मध्यरेषेचा प्रक्षेपक आहे तो फिरवावा किंवा नाही फिरवला तरी चालेल.
हे तिन्ही प्रक्षेपक खालच्या बाजूला आपण घेऊया. आणि जी मध्यरेषा आहे, मध्यरेषेचा जो प्रक्षेपक आहे, तो प्रक्षेपक काढताना आपण या ठिकाणी या मध्याचा विचार केला तरी चालेल. या ठिकाणी मध्यरेषा मी काढतोय की ही त्या वर्तुळाकृती छिद्राची मध्यरेषा ती असेल. आणि या वर्तुळाचे जे स्थान आहे, हे बाजूच्या देखाव्यात दिसेल, ते स्थान मला या मध्यरेषेच्या संदर्भात ठरवता येईल. आता बाजूचा देखावा पूर्ण करताना ही कडा मला पूर्ण दिसते. ही कडा इथं काढलेली आहे. ही 2 नंबरची कडा दिसते मला. ही कडा 2 नंबरची, ही 1 नंबरची, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. ही तिसरी कडा. बाजूने बघितल्यानंतर दिसणारे आकार याच्यामध्ये स्पष्ट व्हायला लागले. हा चौकोन इथे दिसायला लागला. हा जरी तिरका चौकोन असेल तरी प्रक्षेपणामध्ये तो असं चौकोन दिसेल. त्यानंतर या ठिकाणी असणारा चौकोन मला इथे दिसायला लागला. थोडक्यात हा बाजूचा देखावा 90% पूर्ण झालेला आहे. आता फक्त हे जे वर्तुळ आहे, वर्तुळाकृती छिद्र आहे, त्याचं प्रक्षेपण करणं बाकी आहे. आणि त्यासाठी आपण मापं मगाशी घेतलेत. इथून एकूण 20 माप आहे. या बाजूला 10 मिलीमीटर, या बाजूला 10 मिलीमीटर, तसं इथूनही 10 मिलीमीटर, याही बाजूला 10 मिलीमीटर अंतर घ्या. आणि छिद्राच्या जे तुटक रेषा समोरच्या देखाव्यात आपण दाखवलेल्या आहेत, त्याच पद्धतीनं बाजूच्या देखाव्यात ही रेषा दाखवा. इथं रेषा मी दाखवलेल्या आहेत. तुटक रेषा काढताना जे काही नियम आहेत ते नियम पाळा. तुटक रेषेची सुरुवात आणि शेवट समजायला पाहिजे. ते तुकडे समान अंतरावर असायला पाहिजेत. रेषेचे काही नियम तुम्हाला सांगितले असतील, त्या पद्धतीने आकृती काढावी लागेल. आता आकृती पूर्ण झालेली आहे. तुम्हाला ती दिसावी एवढ्यासाठी मी थोडीशी वेगळ्या रंगानं ती आकृती पूर्ण करून दाखवतो. समोरचा देखावा आहे. समोरच्या देखाव्यामध्ये जो आकार दिसतोय, तो आकार तुम्हाला तुल्यप्रतिमेमध्ये बघून तो निश्चित योग्य आहे की नाही हे ठरवता येईल. समोरच्या देखाव्यामध्ये हा जो आकार आहे, तो आकार असा दिसायला लागला आहे. मध्यरेषा पण काढूया, वेगळ्या रंगाने दाखवूया, आपल्याला ती ओळखता एवढ्यासाठी. मध्यरेषा काढलेली आहे. वर्तुळाचे जे प्रक्षेपण येत आहे हे तुटक रेषेच्या साहाय्याने दाखवलेलं आहे. दोन्ही बाजूच्या कडा वर्तुळाच्या दाखवूया. समोरचा देखाव पूर्ण झालेला आहे. त्याचा जो वरील देखाव आहे, तो वरील देखाव पण पूर्ण करूया. तुमच्या लक्षात यावं एवढ्यासाठी वेगळ्या रंगानं तो पूर्ण करून दाखवतोय. वरील देखावामध्ये दिसणारे जे भाग आहेत ते भाग कोणकोणते आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. वरील देखावा आहे. यामध्ये असणारे जे वर्तुळ आहे, त्या वर्तुळाची जी मध्यरेषा आहे, ती मध्यरेषाही काढूया आपण. वर्तुळाचं केंद्र दाखवण्यासाठी नेहमी मध्यरेषा वापरायची. मध्यरेषा काढलेली आहे. त्यानंतर हा जो बाजूचा देखावा आहे, हा बाजूचा देखावा पूर्ण करूया. बाजूचा देखाव्याचा चौकोन आहे. हा चौकोन पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये दिसणारे जे आकार आहेत, ते आकार कोणकोणते आहेत याची खात्री करा. बाजूचा देखावा पूर्ण झाला. याच्यामध्ये जी मध्यरेषा आहे, ती मध्यरेषा ही दाखवूया आपण. मध्यरेषा दाखवताना मध्यरेषा दाखवण्याचे जे नियम आहेत ते नियम पाळा. या ठिकाणी वर्तुळाकृती जे चित्र आहे, त्याच्या जे तुटक रेषा आहेत, त्या तुटक रेषा काढूया. याही बाजूला
दुसरी जी कडा दिसते वर्तुळाची ती दाखवायला लागलो आपण. त्यानंतर वरील देखामध्ये हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळ पूर्ण करावं लागेल. तुम्ही काढताना कंपासच वर्तुळ काढायचं आहे. स्केचपेनच्या साहाय्यानं कंपास वापरून ते काढणं अवघड आहे. एवढ्यासाठी मी ते हातानं काढायला लागलो आहे. कंपासची मदत न घेता तुम्हाला ते काढावं एवढ्यासाठी. परीक्षेमध्ये तुम्ही काढताना हे वर्तुळ नेहमी कंपासच्या साहाय्यानंच काढायचं आहे. देखाव पूर्ण झाला आहे. एक्सपायरेशन मारण्याच्या अगोदरपर्यंत मापं देऊया. देखावामध्ये दिसणारी जी मापं आहेत ती शक्यतो तुल्यप्रतिमेमध्ये दाखवलेली जी मापं आहेत ती मापच देण्याचा प्रयत्न करा. एका वेळेला कमीत कमी 2 मापं असावीत. या पद्धतीने मापं दाखवा. समोरच्या देखाव्याची जी उंची आहे ती उंची आपण या 2 रेषांच्यामध्ये दाखवू शकतो. सगळ्या देखाव्यांची मापं दाखवताना शक्यतो एका रेषेत ती यावीत असा प्रयत्न करा. आता ही उंचीचं माप आहे. समोरच्या देखाव्याचं हे माप आणि वरील देखाव्याच्या रुंदीचं माप शक्यतो एका रेषेमध्ये यावं. इथं असणारे समोरच्या देखाव्याची जी लांबी आहे ही लांबी, बाजूच्या देखाव्याची लांबी, ही मापं एका रेषेत येतील असा प्रयत्न करा. बाजूच्या देखाव्यामध्ये इथे जी 2 मापं दाखवलेली आहेत ती दाखवूया. समोरच्या एकाच देखाव्यामध्ये सगळ्या मापांची गर्दी करू नका. हे माप दाखवायचं आहे मला नाही. या ठिकाणी असणारे माप दाखवायचं आहे. वाढीव रेषा या माप रेषेपर्यंत जाऊ द्या. वरील देखाव्यामध्ये इथून इथपर्यंत हे जे माप आहे हे माप मला दाखवायला लागेल. तसंच हेही माप दिलेलं आहे. तुल्यप्रतिमेमध्ये जी मापं दिलेली आहेत ती मापं सगळी दाखवण्याचा प्रयत्न करा. वर्तुळाचा व्यास नेहमी दाखवावा. तो दाखवताना जी लीडर रेषा आहे त्या रेषेचा वापर करा. ही माप या रेषेमध्ये येईल असंच दाखवा. बाण करताना बाण भरीव आणि टोकदार करायला पाहिजेत. बाजूच्या देखाव्याचं हे माप, इथं जे माप आहे ते माप आपण दाखवायला लागलो. इथं असणारं माप, ती जी सगळी मापं आहेत ही मापं किती किती आहेत ती काळजीपूर्वक लिहा. शक्यतो तुल्यप्रतिमेमध्ये असणारी सगळी मापं त्या देखाव्यावर दाखवण्याचा प्रयत्न करा. आता हे एकूण माप 100 मिलीमीटर आहे. माप बरोबर मध्यावर लिहा. माप रेषेला चिकटवू नका. इथं असणार माप हे 55 आहे उंचीचं. ते माप दाखवताना या पद्धतीने दाखवा. शक्यतो माप मध्यावर लिहा. वरील देखाव्याची जी उंची आहे म्हणजे वस्तूची जी रुंदी आहे त्याचं माप इथे 40 दिसतंय. ते माप या ठिकाणी दाखवा 40 मिलीमीटर. हे जे माप आहे हे माप तुम्हाला इथे दिसतंय 40 मिलीमीटर. या ठिकाणी दाखवा. याच्या पुढे 30 माप आहे. 30 माप या माप रेषेवर दाखवा. इथे बाजूच्या देखाव्यामध्ये ही जी उंची आहे ही उंची 10 मिलीमीटर आहे. इथे दाखवा. आणि जे 20 मिलीमीटरचं माप आहे ते 20 मिलीमीटर माप इथे दाखवा. बाजूच्या देखाव्याची जी लांबी आहे ती लांबी 40 मीटर आहे, 40 सेंटीमीटर आहे. ती इथे 40 मिलीमीटर आहे ती इथे दाखवा. देखावे पूर्ण झालेले आहेत. आता फक्त आपल्याला एक्सपायरेशन एक्सपोन रेषा ठळक करावी लागेल. ती ठळक करूया. ही एक्सपायरेशन
त्यानंतर X1 Y1 रेषा, X1 ही Y1 रेषा. देखाव्यांची नावं लिहूया. नावं लिहिताना नेहमी 5 मिलीमीटर किंवा 10 मिलीमीटरच्या 2 रेषा आखून घ्या, ज्याच्यामध्ये 5 किंवा 10 मिलीमीटर अंतर असेल. तर या ठिकाणी मी 10 मिलीमीटर अंतर घेतलं आहे देखाव्यांची नावं लिहिण्यासाठी. इथं वरील देखाव्याचं नाव लिहायचं आहे. देखाव्यांची नावं लिहिताना नेहमी मध्यावर येतील आकृतीच्या याची खात्री करा. समोरचं देखावा आहे. फ्रंट व्ह्यू, हा टॉप व्ह्यू, आणि या ठिकाणी असणार साईड व्ह्यू. साईड व्ह्यू एवढं लिहिलं तरी चालेल. हा लेफ्ट हँड साईड व्ह्यू आहे, पण एवढाच उल्लेख तुम्ही केला तरी तो चालण्यासारखा आहे. देखाव्यांची नावं लिहूया. हा फ्रंट व्ह्यू, फ्रंट व्ह्यू. समोरचा देखावा हा टॉप व्ह्यू. वरील देखावा आणि हा बाजूचा देखावा साईड व्ह्यू. आता याच्यामध्ये जर अनावश्यक रेषाकाम असेल तर ते अनावश्यक रेषाकाम खोडून टाका. अक्षरांसाठी ज्या रेषा मार्गदर्शक मारलेल्या आहेत त्या रेषा खोडायला हरकत नाही. कृती रेषा ज्या आहेत दाखवलेल्या आहेत त्या मात्र खोडू नका. जे प्रक्षेपक आहेत ते प्रक्षेपक खोडू नका. वर्तुळकृती छिद्राचं माप 20 मिलीमीटर, त्याचा व्यास हे 20 मिलीमीटर आहे, तो आपण लिहिला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. परीक्षेमध्ये अचूकतेला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आकृती किती अचूक काढलेली आहे, रेषांचे जे नियम आहेत ते नियम पाळलेले आहेत का नाही याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन परीक्षक तुम्हाला मार्क देत असतात. तेव्हा आकृती अचूक काढायचा प्रयत्न करा. रेषा योग्य त्या पद्धतीनं काढायला शिका. मापाची योग्य पद्धत जी सांगितलेली आहे त्या पद्धतीनंच मापं देत चला. आणि या अशा 5-7 आकृतींचा अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तर परीक्षेमध्ये येणारा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही तार्किक बुद्धीनं सुंदरपणे तुम्ही सोडवू शकताय. तेव्हा हा जो प्रश्न तुम्हाला सोडून दाखवला आहे तो वहीमध्ये सर्वांनी काढायचा आहे. पहिली ड्रॉईंग शीट काढताना आपण या प्रश्नाचा उपयोग करणार आहोत. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये हे जे 3 देखावे आहेत ते 3 देखावे काढायचे आहेत. देखावे काढताना व्हिडिओ पॉज करून देखावे काढले तरी चालतील. तर हे प्रश्न सोडवताना जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. यासारख्या अजून आकृत्या काही तुम्हाला नंतर मी देणार आहे, त्या आकृत्या सोडवायचा प्रयत्न करा की निश्चितपणाने तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न सोपा जाऊ शकेल. धन्यवाद.